माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शरद पवार यांची राष्ट्रवादी आता आक्रमक झाले। आव्हाडांकडून बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता ही मागणी केलेली आहे। आव्हाडांकडून बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। जुन्या केसेसमध्ये कोकाटेंना 2 वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। सुनील केदार आणि राहुल गांधी यांना एक वेगळा न्याय आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना एक वेगळा न्याय का, असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली। कोर्ट जेव्हा म्हणतं की संदेश देणं आवश्यक आहे, तेव्हा विधिमंडळाचंही काम आहे की फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा। मंत्रिमंडळात बसलेला, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणारा माणूस हा कायद्याने गुन्हेगार सिद्ध झालाय। अशाने हे जे काय लिहिलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये, ते जजमेंटमधले हे लिखाण हे थोडंसं अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेणं आवश्यक आहे। नाही, तो विषय आज या ठिकाणी चर्चेला आला नाही। तो न्यायालयीन विषय असल्यामुळे आम्ही तो उचलला नाही, पण सभागृहात निश्चितपणे त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू। कोर्टानं ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेला आहे आणि शिक्षा ठोठावलेली आहे, त्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस गप्प का, हा एक विषय आहे ना। नैतिकतेच्या गोष्टी भाजप फार करत असतं, पण नैतिकता त्यांच्या आसपास पुढे फिरकतच नाही। नैतिकता घाबरते भाजपजवळ जायला। मला वाटतं न्यायप्रविष्ट हा विषय आहे। यापूर्वी अनेक लोकांवर आरोप झाले, शिक्षा झाल्यात, त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय झाला, यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय करता येईल, या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत, सगळ्या बाबी तपासून बघतायत। मला वाटतं हे झाल्यावर, तपासून झाल्यावर त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय या ठिकाणी शासन घेईल, विधानसभेचे अध्यक्ष घेतील।